आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. जामखेड शहराच्या लगत असणाऱ्या जमादारवाडी येथील संत वामनभाऊ गडावरती गुरुवारी संत वामनभाऊ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पहिलं गोल रिंगण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झालंय. टाळ मृदुंग, वीणेचा निनाद, हरिनामाचा गजर आणि वारकऱ्यांच्या उत्स्फूर्त अशा सहभागामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी पालखीचं स्वागत करून वारकऱ्यांशी संवाद साधला. पुढे जमादारवाडी येथील संत वामनभाऊ मंदिरामध्ये पालखीचं आगमन झाल्यानंतर ग्रामस्थ आणि पंचक्रोशीमधील भाविकांच्या उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज यांचा नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी आणि अमित चिंतामणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर मंदिराच्या भव्य प्रांगणामध्ये गोल रिंगण सोहळा सुरू झाला. मध्यभागी पालखी रथ उभा करण्यात आला. पताकाधारी वारकरी, विणेकरी आणि टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, गहिनीनाथ महाराज की जय आणि संत वामनभाऊ महाराज की जय अशा जयघोषामध्ये पालखीच्या भोवती प्रदक्षिणा घालण्यात आल्या. तर यावेळी उपस्थित भाविकांनी एकच जल्लोष करत हरिनामाचा गजर केलाय. यावेळी बोलताना महंत विठ्ठल महाराज म्हणालेत की श्री क्षेत्र गहिनीनाथ गड हे वारकरी संप्रदायाचं मूळ स्थान आहे. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले अशी ही परंपरा आहे. दिंडीचा मार्ग अत्यंत खडतर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालखी मार्गाच्या विकासाची घोषणा केली आणि तो लवकरच पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. ही परंपरा ही वारकरी संप्रदायाचं मूळ ठिकाण गहिनीनाथ महाराज त्र्यंबकेश्वरला श्री गहिनीनाथ महाराजांनी निवृत्तीनाथाला अनुग्रह दिला आणि सांगितलं हे ज्ञानोबरायाला त्यांच्या भाषेत मी बोलत नाही पण हे त्यांना. आणि मग ही परंपरा कशी आली, एक शक्तीच्या कर्ण कोहरी नेनोकै त्रिपुरारी सांगितलेले जे श्री शंकराने मूळ तत्व सांगितलं त्याचं हे गूढ आणि गुह्य जे ज्ञान होतं ते ज्ञानोबरायाच्या हातून श्री गहिनीनाथ महाराजांनी हे प्रगट करावं म्हणून प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले म्हणून ही वारकरी संप्रदायाची मूळ परंपरा असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार चोजविले. हा श्री गहिनीनाथ महाराजांचा हा प्रसाद आहे म्हणजे वारकरी संप्रदाय आणि म्हणून मूळ परंपरा ही वारकरी संप्रदायाची ही आहे. जगभर जो महाराष्ट्रभर प्रामुख्याने संप्रदाय आहे वारकरी संप्रदाय याचं मूळ हा पालखी सोहळा आहे. आणि हा प्रवास अमावस्याच्या दिवशी ज्येष्ठवद्य अमावस्याला सुरू होतो. नवमीला आम्ही पंढरपूर या क्षेत्रामध्ये जातो. जात असताना थोडासा पायवाट काही ठिकाणी पाऊल रस्त्याने चालावं लागतं. आता हा मार्ग गेला राज्य मार्ग चाले ऐसा अशा प्रकारचा हा भाग या सोहळ्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी हा पालखी मार्ग भव्य अशा प्रकारचं करण्याचं ठरवलं आणि तो मंजूर झालेला आहे, केलेला आहे. तेव्हा हा प्रवास अतिशय वेगळ्या पद्धतीचं हे मूळ ठिकाण असल्यामुळं हे प्रसिद्धीचं नाही. हे आता मीडिया पण आमचं कधी जाहिरातबाजी नाही, कोणाला 10 रुपये आम्ही घेत नाहीत आणि आम्हाला काही खर्च संस्थांना काही खर्च नाही. वाटाने सगळा समाज खर्च करतो. म्हणजे राहण्याची जेवणाची व्यवस्था तिथे पंढरपूरमध्ये 6 दिवस संस्थांतर्फे सर्व समाजाची सोय केली जाते. तेव्हा हे स्थान गहिनीनाथ महाराज नाथपंथातील एक ठिकाण परंतु स्वतंत्र संप्रदाय गहिनीनाथ महाराजांचा म्हणजे वारकरी संप्रदाय. तेव्हा अधिष्ठान श्री गहिनीनाथ महाराज श्री गुरु श्री संत वामनभाऊ महाराजांनी हा सोहळा आरंभित केला. विवले शेरोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेल्या गगनावरी अशा प्रकारचा हा प्रवास आहे. दिंडीत एकूण किती वारकरी सहभागी आता होतात? याची संख्या सांगता येत नाही. आपण लाखाच्या पुढे नक्की आहे त्याच्यामुळे नक्की सांगता आता नोंदणी चालू आहे. आज पहिला रिंगण सोहळा जामखेडच्या पुढे जमादारवाडी या ठिकाणी झालेला आहे. पुढे अठरे म्हणून रोपड्याच्या पुढे भोगेवाडीच्या मुक्कामाच्या दिवशी दुसरं रिंगण होतं. तिसरं रिंगण गोल रिंगण पखालपूर गणपती पंढरपूरच्या शिवेवर होतं. अशोक वीर, C24 जामखेड.